ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 4. कर्म ब्रह्मार्पण योग. गीतेच्या 4थ्या अध्यायाचे समालोचन भाग 3. गीतेचे आशयाच्या दृष्टीने काय काय भाग पडतात तो भाग आपण मागच्या 2 भागांमध्ये पाहिला. आता आणखी काही मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. नावाची संयुक्तिकता. 4थ्या अध्यायाची ज्ञानकर्म संन्यास योग, ब्रह्मार्पण योग, ज्ञानयोग, ज्ञान विभाग योग व कर्म ब्रह्मार्पण योग अशी नावे सुचवलेली आहेत. 2ऱ्या अध्यायात भगवंतांनी कर्मयोगाची 14 सूत्रे सांगितली होती. त्या बीजातून 3ऱ्या अध्यायात कर्माचा अंकुर निर्माण झाला आणि आता 4थ्या अध्यायात त्या कर्माचे फल ब्रह्मार्पण करायचे असल्यामुळे या अध्यायाला कर्म ब्रह्मार्पण योग हे नाव जास्त समर्पक दिसते. 4थ्या अध्यायाचा विषय. 3ऱ्या अध्यायात कर्मयोगाची प्रस्तावना केली होती. आता या अध्यायापासून कर्मयोगाच्या साधनांचा विचार होणार आहे. 4, 5 आणि 6 या 3 अध्यायात अनुक्रमे बाह्य इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह व बुद्धी शुद्ध करून आत्मौपम्य बुद्धीने जगाकडे पाहणे या विषयांचा विचार आलेला आहे. 4थ्या अध्यायात इंद्रियांचा निग्रह कसा करायचा, त्यांना विषयांपासून आवरून धरून ईश्वर भक्तीकडे कसे वळवायचे, निरपेक्ष कर्मे कोणत्या उद्देशाने करायची या गोष्टींचा विचार आलेला आहे आणि तो प्रतिकात्मक यज्ञाच्या सहाय्याने स्पष्ट केलेला आहे. योग्य रीतीने आचरलेल्या कर्मांचे पर्यवसान ज्ञानप्राप्तीत होते. ती योग्य रीती जर आपल्याला कळत नसेल तर त्यांचे ज्ञान गुरूंकडून प्राप्त करून घ्यावे. परमात्म्याची कार्यपद्धती कशी आहे ते समजून घ्यावे व त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करावा. निरपेक्षतेने कर्म करत असताना आपण करत असलेले कर्म नैष्कर्म्य कसे होईल, त्या कर्माचा बंध आपल्याला कसा लागणार नाही ते समजून घेतले पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, श्रीकृष्णांना कोणता उपदेश करायचा होता. गीता कर्मपर आहे की कर्म संन्यासपर आहे, तिच्यामध्ये भक्तियोग सांगितला आहे की ध्यानयोग सांगितला आहे वगैरे विषयी विद्वानांमध्ये पराकोटीचे मतभेद आहेत. शंकराचार्य व इतर संन्यास मार्गी लोक गीता कर्म संन्यासपर आहे असे मानतात. लोकमान्यांनी गीता रहस्य अर्थात कर्मयोग शास्त्र असे ठसठशीत नाव देऊन गीतेने कर्मयोग सांगितला आहे असे ठासून सांगितलेले आहे. गीतेच्या या अध्यायाकडे पाहिल्यास दिसून येते की भगवंतांनी 3ऱ्या श्लोकामध्ये स एवायम मया तेद्य येथे कर्मयोगाचा लुप्त झालेला पुरातन मार्ग तुला सांगतो असे म्हटले असल्यामुळे गीतेने कर्मयोग सांगितला आहे हे स्पष्टपणे दिसून येते. तसेच सुरुवातीला युद्ध करणार नाही म्हणून शस्त्र टाकून विमनस्क अवस्थेत बसलेला अर्जुन गीतोपदेश समाप्त झाल्यावर करिष्ये वचनम तव असे म्हणून युद्धाला उभा राहिलेला आहे. तेव्हा उपक्रम व उपसंहार पाहिला तर गीतेने कर्मयोग सांगितला आहे हे स्पष्ट होते आणि ज्ञानदेवांनीही तेच आपले मत मांडलेले आहे. श्रीकृष्णांचे अवतारत्व. पहिल्या 3 अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाशी संवाद साधताना मानवी कोटीतून बोलत आहेत. तो 2 मित्रांमधील संवाद आहे असे आपल्याला जाणवत राहते. 3ऱ्या अध्यायात लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ किंवा नमे पार्थास्ते कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन या श्लोकामध्ये श्रीकृष्णांनी आपल्या अवतारत्वाकडे संकेत केला होता. पण या अध्यायात मात्र अजोपी सन्न व्ययात्मा या श्लोकामध्ये आपण वेळोवेळी सज्जनांचे संरक्षण, दुर्जनांचे निर्दालन व धर्मसंस्थापना यासाठी अवतार घेत असतो असे स्पष्ट सांगितलेले आहे. तसेच भक्तोसी मे सखा चेती असे म्हणून आपण ईश्वर असून अर्जुन हा आपला भक्त आहे असेही सांगितलेले आहे. संभवाम्यात्म मायया चातुर्वर्ण्यम मया सृष्टम नमाम कर्माणि लिंपंती येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन यथोमयी असे प्रथमपुरुषी उल्लेख करून भगवंतांनी आपणच ईश्वर असल्याचे स्पष्ट केलेले आहे आणि भक्तांच्या रक्षणाकरता पांडवांना हाताशी धरून त्यांनी आपले अवतार कार्य पूर्ण केलेले आहे. 4थ्या अध्यायात आलेली सुवचन. 4थ्या अध्यायातील अनेक चरण किंवा सुक्ती वजा चरणार्थ लोकांच्या दैनंदिन व्यवहारात वापरले जातात. त्यातील यदा यदा हि धर्मस्य व परित्राणाय साधूनाम हे 2 भगवंतांचे अवतार कार्य सांगणारे श्लोक तर सगळ्यांनाच मुखोद्गत आहेत. गहना कर्मणो गतीही
श्रेयन द्रव्यमयात यज्ञ ज्ञान यज्ञ परंतप, श्रद्धावान लभते ज्ञानम, संशयात्मा विनश्यती, हे वाक्प्रचारही रूढ झालेली आहेत. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते, हे तर अनेक शैक्षणिक संस्थांचे बोधवाक्य आहे. अशा वचनामुळे गीतेची आशय घनता वाढलेली आहे. कर्मबंधातून कोण मुक्त झाले? संपूर्ण गीता कर्मबंधातून मुक्ती कशी प्राप्त करायची त्यासाठी सांगितलेली आहे. त्यामुळे तू अमुक पद्धतीने वागलास की तुला कर्मबंधातून सुटका मिळेल, अशा प्रकारची अनेक वाक्ये गीतेत आलेली आहेत. या अध्यायात अशा वाक्यांची संख्या जास्त आहे. ती वाक्य आपण पाहूया. भगवंत म्हणतात, जन्म कर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नेति मामेति सोर्जुन. या प्रकारचे माझे दिव्य जन्म व कर्म जो खरे जाणतो तो आपला देह टाकल्यावर पुन्हा जन्माला येत नाही. अर्जुना, तो मजप्रत येतो. पुढे म्हणतात, वीतराग भय क्रोध मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मदभाव मागताः. प्रीती, भय व क्रोध ही ज्यांच्यापासून निघून गेली आहेत, जे मतपरायण झाले आहेत, जे माझा आश्रय करून राहिले आहेत, असे अनेक लोक ज्ञानरूपी तपश्चर्येने शुद्ध झालेले मत स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. पुढे म्हटले, नमाम कर्माणि लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इतिमाम योभिजानाती कर्मभीर नस बध्यते. कर्मे मला बंधन करत नाहीत, कर्मफलाविषयी मला इच्छा नाही. मला अशा प्रकारे म्हणजे मी आत्मरूप आहे असा जो जाणतो तो कर्मापासून बंध पावत नाही. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञायाश्चरतः कर्म समग्रम प्रविलीयते. ज्याची कर्मफलाविषयीची आसक्ती नष्ट झाली आहे, जो धर्म अधर्मादी बंधांपासून मुक्त झाला आहे, ज्ञानाच्या ठिकाणी ज्याचे चित्त स्थिर झाले आहे, जो यज्ञाकरता कर्माचरण करतो त्याचे ते सर्व कर्म त्याच्याच ठिकाणी लय पावते. यज्ञ शिष्टामृतभुजो यांती ब्रह्म सनातनम असंही म्हटलेलं आहे. त्या सर्व यज्ञांचे अवशिष्ट जे अमृतरूपी फल म्हणजे ब्रह्म ते भोगणारे चिरकालिक ब्रह्मपदाला प्राप्त होतात. पुढे म्हटले, एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. याप्रमाणे पुष्कळ प्रकारच्या यज्ञाचा वेदांच्या द्वारे विस्तार झालेला आहे. हे सर्व यज्ञ कायिक, वाचिक व मानसिक कर्मांपासून होणारे आहेत, आत्मेपासून होणारे नाहीत असे जाण. याप्रमाणे ज्ञान झाल्यावर संसार बंधनापासून तू मुक्त होशील. पुढे म्हटले, यज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव येन भूतान्य शेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथोमयी. हे ज्ञान झाल्यावर हे पांडवा, तुला याप्रमाणे पुन्हा मोह होणार नाही. आत्मस्वरूप जो मी त्या माझे ठिकाणी सर्व भूत मात्र आहेत असे या ज्ञानाच्या योगाने तू जाणशील. भगवंतांचे दिव्य जन्म व कर्म जाणणारा, प्रीती, भय, क्रोध वगैरे द्वंद्वांपासून मुक्त झालेला, भगवत परायण होऊन भगवंतांच्या आश्रयाने राहणारा, कर्मे भगवंताला बंधनात टाकत नाहीत असे जाणणारा, भगवंत आत्मरूप आहे असे जाणणारा, कर्मफलाविषयी आसक्ती नष्ट झालेला, ज्ञानाच्या ठिकाणी चित्त स्थिर झालेला, जो केवळ यज्ञाकरता कर्माचरण करतो, तो वेदाने सांगितलेले सर्व कायिक, वाचिक, मानसिक यज्ञ कर्मापासून होणारे आहेत असे जाणणारा, सर्व प्राणी मात्रांना परमात्मा स्वरूप मानणारा कर्मबंधातून मुक्त होतो व मोक्षाला जातो असे भगवंतांनी या अध्यायात सांगितलं आहे. एकूण फलाशा सोडून कर्म करून त्याचे फळही भगवंताला अर्पण केले की त्याला कर्मबंधनात पडावे लागत नाही. हे या अध्यायातील महत्वाचं सूत्र आहे. आता ज्ञानेश्वरीच्या 4थ्या अध्यायाचं समालोचन उद्या पाहू.